आपल्या कॉलेजमध्ये दरवर्षी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आपण आयोजित करतो। अशामुळे काय होतं की त्या महिलांकडून समाजातल्या मुली किंवा इतर महिला यांना प्रेरणा मिळते। आपणही त्यांच्यासारखंच काहीतरी काम करावं अशी स्फूर्ती मिळते। हाच उद्देश असतो या कार्यक्रमामागचा। गेली अनेक वर्ष अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट हा उपक्रम राबवते। समाजाचं एक ऋण फेडायचं आपल्या परीने एक छोटासा खारीचा वाटा म्हणून हा उपक्रम आपण करत असतो। तर आता आपण इथे जे भेटलोय ते यंदाच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी याबद्दल चर्चा करण्यासाठी। कारण या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग सुद्धा नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे। हो, आणि आता जी काय बातमी पसरते आपल्या कॉलेजबद्दल त्यानंतर हा असा कार्यक्रम आपल्या कॉलेजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, PR साठी। ऑल्सो हा असा कार्यक्रम जर का आपण आता ऑर्गनाइज केला तर कॉलेजमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या उघडकीस आणण्यासाठी सुद्धा मदत होईल। नाही, पण म्हणजे मी एक शंका म्हणून विचारतो की अशा या कार्यक्रमाला ही नशा करणारी मंडळी येतील का? सर, ॲज फार ॲज आय नो ही अशी लोक अशा गर्दीच्या ठिकाणीच येतात। हे ड्रग्स वगैरे सगळे एक्सचेंज करण्यासाठी त्यांना अशी गर्दीचीच ठिकाणं लागतात, ती तशीच ठिकाणं निवडतात। बरं, सन्मान कोणाचा करायचा काय ठरवलंय? म्हणजे तुम्ही यादी वगैरे अशी काय केली आहे का? जी व्यक्ती आपल्या कर्तव्यापुढे भावनांचा विचार करत नाही अशाच व्यक्तीचा सत्कार होणार। कौशिकी खांडेकर आजी बरोबर ना? बरोबर ओळखलंस, कौशिकी खांडेकर। नो, म्हणजे नाही, मला मान्य नाही। असे सत्कार समारंभ करून आपल्या कॉलेजची जी बदनामी झालेली आहे, जी पत खालवलेली आहे, ती अशी परत येणार आहे का? मला नाही वाटत। आणि जिने माझ्या अनेकाची बदनामी केलेली आहे तिला आपण जाब विचारण्याऐवजी आपण तिचाच सत्कार करतोय, हे किती योग्य आहे? मला तरी पटत नाहीये। माझी ना आहे कामिनी, ती तिचं काम करते, सत्याच्या बाजूने लढायला ताकद लागते आणि याच तिच्या कर्तृत्वाचा आपण सत्कार करणार आहोत। तेव्हा यंदाची सत्कार मूर्ती असेल कौशिकी खांडेकर। कमळी, GS या नात्याने तू कौशिकीला आमंत्रण करायला जाशील। मे आय कम इन मॅडम? कमळी, ये ना। हाय, बस ना प्लीज। नाही नको, ते मी तुम्हाला कमळी प्लीज, तू ड्रग्सच्या केसच्या बाबतीत काही डिस्कस करायला आली असशील तर तुला माहिती आहे मी तुझी मदत करू शकत नाही। अहो नाही मॅडम, मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलोय। कसलं? अहो तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या कॉलेजमध्ये दरवर्षी कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ असतो, त्याचंच निमंत्रण द्यायला आलोय। आता तुम्ही तुमच्या क्षेत्रात एवढं भारी काम करतायसा आणि आमच्यासारख्या पोरींसाठी तुम्ही प्रेरणा आहात, म्हणून या वर्षी तुमचा सत्कार करायचं सगळ्यांनी ठरवलंय। ओके, पण तुमच्या कॉलेजची न्यूज आमच्या चॅनलवर रन होतीये हे माहिती असूनही तू निमंत्रण द्यायला आलीस? होय मॅडम, आता सत्य शोधण्यासाठी कसला बी विचार न करता तुम्ही तुमचं कर्तव्य बजावताय, मग अशा व्यक्तीचा सत्कार झालाच पाहिजे। आणि उलट कॉलेजसाठी ही अभिमानाचीच गोष्ट आहे। तुमचं अन्नपूर्णा आजींसाठी कॉलेजसाठी किती आदर आहे हे आम्हा सगळ्यांनी माहित आहे, आणि तुम्ही आमच्यासमोर आदर्श म्हणून राहिले पाहिजे, म्हणून तुमचा सत्कार। अहो अन्नपूर्णा आजींनी यासाठी खास पाठवले मला। ओके, आता अन्नपूर्णा मॅडमने आग्रहाचं निमंत्रण दिलंय म्हणल्यावर मी नाही तर म्हणू शकत नाही। ओके, आय विल बी देअर। थँक्यू सो मच। येत हो, नीट जा। या कार्यक्रमामध्ये अन्नपूर्णा आणि कौशिकी दोघी हजर राहणार आहेत। आपल्यासाठी ही चांगली संधी। या दोघींचा काटा काढायचा झाला ना तर
अशाच कार्यक्रमात. कामिनी मॅडम, रिलॅक्स. येऊया ना. आपल्या वाटेतले हे दोन्ही काटे असे अलगद बाजूला काढ. तुम्ही फक्त बघत राहा. नक्की? हो. बॉस, केदार, तू तू इकडे काय करतोयस? हा, तुला कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. फोन करायचास ना. महत्वाचं होतं म्हणून आलोय. काय झालं पुन्हा? काही नाही, साधू सरांचा फोन आला होता. हा, अन्नपूर्णा कॉलेजमध्ये खूप मोठा प्रोग्राम आहे आणि तिकडे चीफ गेस्ट म्हणून कौशिकी खांडेकरला बोलवलंय. कौशिकी मॅडम ना? हो. पण त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या विरोधात बातमी देऊन सुद्धा. आणि ती लोक त्यांचा सत्कार पण करणार आहेत. नाही, कौशिकी मॅडमचा सत्कार करणार आहेत ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्यांनी आता तिकडे जाणं खूप रिस्की आहे. कारण त्यांनी ती बातमी दाखवली असल्यामुळे सगळं ड्रग रॅकेट अलर्ट झालंय आणि त्यांना ही माहिती आहे की कौशिकी मॅडम हे सगळं एक्सपोज करायचा प्रयत्न करतायत. त्यांच्या जीवाला धोका असू शकतो आणि त्या लोकांनी ह्या गर्दीचा फायदा घेतला तर. म्हणून साधू सरांचा फोन होता. आपल्याला तिकडे त्यांची सिक्युरिटी म्हणून जावं लागेल. आज? हो, आज. तारिणी, केडी, आत कुठे? तो बाहेर जा. तारिणी, दरवाजा कशाला लावून घेतलायस? तारिणी, दरवाजा उघड आधी. ताबडतोब उघड. हा हा, काय ग आत्या, काय झालं? काय चाललंय काय तुझं? ते खांडेकरांकडे पण दरवाजा लावून बसली होतीस, इथेही तेच. अगं मी खोली आवरत होते म्हणून बंद केला होता. खोली आवरत होतीस? दरवाजा लावून उघडा ठेवून नाही आवरतायत खोली? नाही, तसं नाही. ते आपण त्या खांडेकरांकडनं आत्ताच आलो ना, तर ती बॅग रिकामी करायची होती मला, तर मग ती होत नव्हती म्हणून. विचित्र वागतेस हा आजकाल. बाहेर काय भानगड वगैरे आहे का काय? आत्या, अगं असं का बोलतीयस? असं काही नाहीये. तू सांग ना, तुझं काय काम होतं? लग्न घर आहे आपलं, काय कामं कमी आहेत का? ही हळकुंड घे आणि दळून ठेव. ती रेडीमेड हळद वगैरे नको. पोरीचं लग्न आहे, उगाच तिच्या स्किनला ॲलर्जी वगैरे व्हायची. हं? आणि झालं की सांग, अजून बरीच कामं आहेत. चालेल. निंगे बघू. हा, छान. 2 बाजूला फुलं काढ. हा, आणि मोठ्या अक्षरात लिह कौशिकी खांडेकर. कौ कसं लिहितात माहिती आहे ना? वय ग कावळ्याचं क. ऋषी, ऐक ना, हे सगळं करणं गरजेचं आहे का?